इंदिरानगर येथील बांधकाम कामगार रोहित मुकेश म्हैसाळे याचे अपहरण करून विठ्ठलनगर येथील सुनसान जागेत कोयत्याने खून करण्यात आला। त्यानंतर त्याचा मृतदेह बॅरेलमध्ये भरून तो विहिरीत फेकून देण्यात आला आणि या खुनातील मुख्य सूत्रधार गोट्या उर्फ श्रीकृष्ण कलढोणे याला विश्रामबाग पोलिसांनी जेरबंद केले। गोट्या याच्यावर शहर पोलिसांनी हद्दपारीची कारवाई केली होती, तरीही त्याचा वावर घटनास्थळावरील पडीक इमारतीत होता। हद्दपार गुन्हेगारांनी केलेल्या खुनाने शहरात खळबळ उडाली आहे। दरम्यान मृत रोहित म्हैसाळे याच्या खुनाचा आणि दलित महासंघाचे नेते उत्तम मोहिते यांच्या खुनाचा काही संबंध आहे का, याबाबत पोलीस अधिक तपास करत आहेत। रोहित म्हैसाळे इंदिरानगर परिसरात राहण्यास आहे। दिनांक 26 फेब्रुवारीला सकाळी 7 वाजता तो आईच्या जागी कामावर गेला। जिल्हा परिषदेसमोर सकाळी 7:15च्या सुमारास त्याने वडिलांकडे पैसे मागितले होते। त्यानंतर काही वेळात दुचाकीवरून आलेल्या गोट्यासह तिघांनी त्याच्याशी वाद घालण्यास सुरुवात केली। त्यानंतर रोहित पळ सुटला। त्यानंतर त्याचे अपहरण करून विठ्ठलनगर येथील एका शाळेजवळ नेले। त्या ठिकाणच्या पडीक इमारतीत त्याच्यावर कोयत्याने सपासप वार केले। त्यानंतर पुरावा नष्ट करण्यासाठी गोट्यासह 2 अल्पवयीन मुलांनी बॅरेलमध्ये रोहितचा मृतदेह कोंबला। त्यानंतर दगड ठेवून बॅरेल विहिरीत फेकून दिला। दरम्यान विश्रामबाग पोलिसांनी या गुन्ह्यात अत्यंत हुशारीने तपास केला। 8 दिवसानंतर खुनाचा छडा लावण्यात यश आले। ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, सांगली।